नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या या सत्रामध्ये तुम्ही इयत्ता 10वीमधील विद्यार्थी सन 2020-21 या एक शैक्षणिक वर्षामध्ये SSC बोर्डाची परीक्षा देण्यासाठी तयारीत आहात आणि मी ज्या विषय शिकवतो मराठी विषय प्रामुख्याने शासन नियमानुसार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळ SSC बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी जास्तीत जास्त या विषयामध्ये मार्क्स कसे मिळवतील, विषयाचा निकाल चांगल्या कशा पद्धतीत लागेल हा विचार करून SSC बोर्डाने नवीनच कृती पत्रिका आराखडा हा तुमच्यासमोर मांडलेला आहे। त्यानुसार आपण तो भाग पाहणार आहोतच, कारण कृती पत्रिका आराखडा ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला 80 गुण अधिक 20 लेखी 80 गुण आणि तोंडी परीक्षा 20 गुण असे एकूण 100 गुणांची ही परीक्षा व्हायची। त्याचप्रमाणे नंतर SSC बोर्डाने महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाने निर्णय घेतला की 100 गुणांची सगळ्या विषयांची प्रश्नपत्रिका तयार केल्या। त्यावेळेला सन मार्च 2019मध्ये ज्या परीक्षा झाल्या 18मध्ये, त्यामध्ये आपण पाहिलं की आपली जी मातृभाषा आहे मराठी मातृभाषा, या मराठी मातृभाषेचा निकाल हा 12% कमी लागला। म्हणजे एक विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून त्यानंतर परत निर्णय बदलला गेला आणि कृतीपत्रिका आराखडा हा परत लेखी गुण 80 आणि तोंडी गुण 20 अशी एकूण 100 गुणांचा हा कृतीपत्रिका आराखडा तयार केला गेला। हा कृतीपत्रिका आराखडा पाहत असताना याचे साधारणतः मुख्य 5 विभाग केलेले आहेत। एक आहे तो गद्य विभाग, दुसरा पद्य विभाग, तिसरा स्थूल वाचन, चौथा व्याकरण, भाषिक अभ्यास, पाचवा उपयोजित लेखन। अशा प्रकारे 5 विभाग हे प्रामुख्याने करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये जर पाहिल्यानंतर गुणांची विभागणी जी केलेली आहे, यामध्ये गद्य विभाग 18 गुण, पद्य विभाग 16 गुण, स्थूल वाचन 6 गुण, व्याकरण व भाषिक अभ्यास हा 16 गुण आणि महत्त्वाचा जो भाग आहे तो लेखन उपयोजित लेखन विभाग हे 24 गुण, अशी एकूण 80 गुणाची ही कृती आराखडा पत्रिका आपण सोडवणार आहोत। आणि म्हणून अतिशय सोप्या पद्धतीने हा कृती आराखडा नवीन आराखड्यानुसार नमुना प्रश्नपत्रिका कशी असेल याचा या तासाला आपण विचार करणार आहोत। आता गद्य विभाग प्रथमतः आपण पाहणार आहोत। गद्य विभाग यामध्ये
जे आपण गुण पाहिले 18 गुणांसाठी, यामध्ये अ, आ आणि ई असे 3 प्रकार केलेले आहेत। अ मध्ये साधारणतः पठित उतारे दिलेले असतात। मग या पठित उतार्यावरती प्रश्नपत्रिकेचा तो उतारा असतो आपल्या पाठ्यपुस्तकातीलच, आणि तो आपण वाचन करून त्या उतार्याच्या आधारे कृती आराखडा, म्हणजे या ठिकाणी आकृती पूर्ण करा किंवा एका वाक्यात उत्तरे द्या, अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात। किंवा चौकटी पूर्ण करा, हे प्रत्येकी 2 गुणाला, म्हणजे यामध्ये साधारणतः आकलन कृती 2 गुण, परत आकलन कृती 2 गुण आणि सोमत हे 3 गुण, अशा प्रकारे या अची 7 गुणामध्ये विभागणी केलेली आहे। म्हणजे आपण अतिशय सोपा भाग असतो, आपल्याच पाठ्यपुस्तकातील उतारा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला असतो, तो वाचन करायचा। वाचन केल्यानंतर तुम्हाला त्याचं आकलन होईल आणि मग प्रश्न विचारला असतो, वरील उतार्यातील प्रमाणे प्रश्न अभ्यासून चौकटी पूर्ण करा, एका वाक्यात उत्तर द्या किंवा आकृती पूर्ण करा, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। त्या पद्धतीने तुम्ही उत्तरं लिहायचे असतात। आता यातला महत्त्वाचा भाग आहे ई, हा 3 गुणाला सोमत। मग सोमत हे देखील पाठ्यपुस्तकावरती किंवा उतार्यावर आधारित विचारलेलं असतं, किंवा वाक्यातील अर्थाबद्दल तुम्हाला काय वाटतं तो विचार केलेला असतो, किंवा सोमत तुम्हाला स्वतःला याबाबत, किंवा आपण कुटुंब हे पाहिलं आहे, आजी कुटुंबाचं आगळ, यामध्ये पाहिलं की तुम्हाला एकत्र कुटुंबीय आजच्या युगामध्ये योग्य वाटते की अयोग्य, हे तुमचं मत तुम्ही लिहा। म्हणजे अशा प्रकारे सोमत हे 2 प्रकारे असतं, एक पाठावर आधारित सोमत आणि एक स्वतंत्र विचार करायला लावणारं सोमत, तुम्ही स्वतः त्याविषयी विचार मांडू शकता। म्हणजे अशा प्रकारे हे सोमत विचारलं जातं। म्हणजे या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा असतो। असाच दुसरा भाग जो आहे अ आणि आ, अशा पद्धतीने आपण पाहत असतो। आणि यातला जो ई आहे, ई मध्ये हे 4 गुणाला विचारलेला असतो। यामध्ये विशेषतः अपठित उतारा, अपठित उतारा हा दिलेला असतो। म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एक उतारा या ठिकाणी साधारणतः 60 ते 80 शब्दांचा प्रश्नपत्रिकेमध्ये दिला जातो, तो तुम्ही वाचन करायचा असतो आणि वाचन करून त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्नाची उत्तरे लिहावी लागतात। म्हणजे त्या दृष्टीने तुम्हाला किती आकलन झालं, म्हणजे तो एकदा नाही समजला तर विद्यार्थी मित्रांनो तो तुम्ही 2दा वाचायचा असतो, आणि त्यानुसार अपठित उतारा हा समजल्यानंतर त्याच्या खालीच ते प्रश्न विचारले असतात, त्या कृती पूर्ण करायच्या असतात, ते तुम्ही सहजपणे करू शकता। आणि विशेषतः हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा ई जो आकडा आहे अपठित उतारा, हाच उतारा प्रश्न 5वा उपयोजित लेखन, यामध्ये जो पत्रलेखन याला और सारांश लेखन जो आहे भाग 6 गुणांसाठी, तर साधारणतः हाच अपठित उतार्यावरती सारांश लेखन लिहायचं असतं। म्हणजे विद्यार्थ्यांनी ते लक्षात ठेवायचं असतं की याच उतार्याचा भाग हाच आपल्याला सारांश लेखनासाठी पुढे हे करायचा असतो, लिहायचा असतो। आणि म्हणून अतिशय लक्षपूर्वक या गोष्टीकडं लक्ष देणं महत्त्वाचं आहे। आता यातला हा विभाग पहिला आपण साधारणतः 18 गुणांचा पाहिला आहे। अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला तो सहज लिहिता येऊ शकतो। दुसरा भाग आहे तो आपल्याच पाठ्यपुस्तकातील जे काही पद्य विभाग आहे, तो पद्य विभागावरती विभाग दुसरा पद्य विभाग,
म्हणजे पाठ्यपुस्तकातीलच कविता यामध्ये दिलेली असते आणि त्यानुसार त्या वाचल्यानंतर जशी पहिल्या प्रश्नामध्ये आकृती पूर्ण करा किंवा चौकटी पूर्ण करा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा अशा प्रकारचे विचारले जातात, तसे 3-4 अंक या ठिकाणी ह्या पठ्ठित उत्तरामध्ये अ विभागात विचारले जातात। यामध्ये आकलनकृती 2 गुण, परत आकलनकृती 2 गुण आणि तिसरा अंक असतो त्याच कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 वळींचा मराठीत अर्थ लिहा 2 गुण आणि त्याचनुसार तुम्ही कविता संपूर्ण अभ्यासानंतर त्याची काव्य सौंदर्य कृती यासाठी 2 गुण। अशा प्रकारे हा अ विभाग हा 8 गुणांमध्ये विभागलेला आहे। त्यामध्ये आकलनकृती 2 गुण, परत दुसरा अंक आकलनकृती 2 गुण, कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 वळींचा सरळ अर्थ लिहिणे 2 गुण आणि काव्य सौंदर्य कृती 2 गुण असा प्रश्न दुसऱ्यामधील अपठित गद्य हा या ठिकाणी 8 गुणांसाठी विचारला असतो। त्याप्रमाणे ह्या प्रश्न दुसऱ्यामधील प्रश्न दुसऱ्यामधील म्हणजे तर याच्यामध्ये साधारणतः मुद्द्याच्या आधारे कवितेच्या कृती सोडवायच्या असतात, अतिशय सोप्या। म्हणजे 2 कविता दिलेल्या असतात, त्याच्यामध्ये त्या कवितांची नावं दिलेली असतात। मग मुद्दे कोणते असतात? दिलेल्या कवितेचे कवित्री किंवा कवी कोण आहेत, विशेषतः कवितेचा विषय काय आहे, कवितेतून कोणता संदेश दिलेला आहे, कविता तुम्हाला आवडण्याची ना आवडण्याची कारणे कोणती, अशा प्रकारच्या कृती ह्या दिलेल्या असतात आणि त्या दृष्टीने त्या अतिशय सोप्या 4 गुणामध्ये विभागलेल्या आहेत। तुम्ही त्या ह्या मुद्द्याच्या आधारे कवितेच्या कृती सहजपणे सोडू शकता, कारण त्याचा पूर्णपणे अभ्यास तुम्ही केलेला असतो। आणि यातलाच प्रश्न मधील दुसरा जो अंक आहे तो प्रामुख्याने मधील दुसरा अंक रसग्रहण करा, कवितेचं रसग्रहण करायचं। या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडी कवितेचं रसग्रहण करण्यासाठी अडचण निर्माण होते, परंतु ते काही अवघड वाटून घेण्याचं कारण नाही, कारण त्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे असतात। ते कविता शिकताना आपण पाहणारच आहोत। परंतु मग कोणत्या मुद्दे असतात? पहिला मुद्दा असतो याच्यामधला आशय सौंदर्य, कवितेचं आशय सौंदर्य। दुसरा मुद्दा याच्यामधला आहे काव्य सौंदर्य आणि तिसरा मुद्दा आहे भाषिक सौंदर्य। या 3 मुद्द्यांच्या आधारे तुम्ही कवितेचं सहजपणे रसग्रहण करू शकता आणि या दृष्टीने आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य या 3 गुणांविषयी ज्यावेळेला आपण लिखाण करू त्यावेळेला ते शिकवताना सर्व काही स्पष्टीकरण केलं जाऊ शकतं। कारण आता आपल्याकडे वेळ कमी असतो, त्यामुळे आपण फक्त तुमच्या पुढे मी मुद्दे मांडत आहे। म्हणजे अशा पद्धतीने हे 3 मुद्दे मांडले की सहजरित्या तुम्हाला हे रसग्रहण अतिशय सोप्या भाषेत करता येतं आणि त्या दृष्टीने अवघड वाटण्याचे काही कारण नाही। म्हणजे कवितेतील पद्याचं रसग्रहण हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण अभ्यासत असतो। आता याच्या पुढचा हे म्हणजे अशा पद्धतीने 16 गुणांचा आपण विभाग दुसरा हा पद्य विभाग आहे तो या ठिकाणी पाहिला आहे। म्हणजे अ विभाग 8 गुण आणि आ विभाग ही 4 गुण म्हणजे 8च गुण। याच्यामध्ये आ आणि आ2 यामध्ये 4 असे 16 गुणामध्ये हा पद्य विभाग विभागलेला आहे। आता या विभागामध्ये तिसरा जो महत्त्वाचा विभाग आहे तो स्थूल वाचन। हा एक पाठ्यपुस्तकातील अतिशय महत्त्वाचा भाग। याच्यामध्ये साधारणतः आपण पाठ्यपुस्तकातील जे महत्त्वाचं बाल साहित्यकार गिरजा कीर हे प्रकरण पाहत असताना ते स्थूल वाचनासाठी आहे। मग त्यामध्ये
काही महत्त्वाचे प्रश्न सोडवायचे असतात किंवा असे दुसरे पाठ आहेत, मग त्या दृष्टीने त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना 6 गुणासाठी या प्रश्नपत्रिकेमध्ये कृती आराखड्यामध्ये हा स्थूल वाचनाचा प्रश्न विचारला जातो। मग याच्यामध्ये कोणत्या घटकांवरती भर दिलेला आहे? स्वमत म्हणजे स्वतःचे अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी तुम्ही तुमचं मत त्या ठिकाणी विचार सहज मांडू शकता आणि त्या दृष्टीने तुम्हाला 3 गुण यासाठी हा अभिव्यक्ती हा मुद्दा 3 गुणांसाठी लावा लागतो। त्याचप्रमाणे काही विधाने दिलेली असतात, विधानाचा अर्थ तुमच्या दृष्टीने तुमच्या कल्पनेने स्पष्ट करा, हा मुद्दा असतो, तो देखील त्या ठिकाणी 3 गुणासाठी। म्हणजे यामध्ये 3 भाग विचारले जातात। 3 गुणांच्या 6 गुणासाठी 3 घटक विचारले जातात, त्यातले तुम्हाला 2च घटक लिहायचे असतात किंवा मुद्द्यांच्या आधारे परिच्छेद लिहा, म्हणजे परिच्छेद पूर्ण करायचा असतो। म्हणजे 3 पैकी तुम्ही कोणतेही 2 घटक अतिशय चांगल्या पद्धतीने सोडू शकता आणि सहजरित्या अभ्यास केल्यानंतर हे स्थूल वाचन हे पाठाच्या आधारे लिहिण्यासाठी काही अवघड नाही, सहजरित्या तुम्ही हे विचार लिहू शकता। कारण यातला एक भाग असतो हा 3 गुणासाठी आणि दुसरा घटक असतो तो 3 गुणासाठी, असे एकूण 6 गुण हे सहज विद्यार्थी लिहिल्यानंतर मिळू शकतात। म्हणजे अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी कृतीपत्रिका आराखड्याची रचना केलेली आहे। म्हणजे अशा पद्धतीने हा आराखडा आपल्या सोपा वाटतो। आता यातला महत्त्वाचा भाग जो आहे तो व्याकरण कृती म्हणजे विभाग 4था। विभाग 4, या विभाग 4 मध्ये आपल्याला या ठिकाणी अ मध्ये असते तो भाग ही व्याकरण कृती, ही 8 गुण आणि भाषिक अभ्यास जो आहे तो 8 गुण। म्हणजे आ भाग जो आहे तो भाषिक अभ्यास। असं एकंदरीत हा व्याकरणावर आधारित व भाषिक अभ्यासावर आधारित ज्या कृती आहेत, कृती ह्या 16 गुणासाठी आहेत। यामध्ये मग आपण जे नेहमी शिकत असतो वर्गामध्ये की व्याकरणामध्ये साधारणतः तुम्हाला समास आहेत, मग अव्ययीभाव समास असेल, द्विगु समास असेल, द्वंद्व समास असेल, कर्मधारय समास असेल। मग या समासामधील प्रश्न साधारणतः जोड्या लावा याच्यामध्ये सहजपणे विचारले जाऊ शकतात। म्हणजे आणि ते आपण शिकल्यानंतर ते कोणता समास आहे हे सहजपणे तुम्हाला लक्षात येतं। असा हा समास साधारणतः 2 गुणासाठी असतो। तसेच शब्दसिद्धी यातलाच भाग दुसरा भाग जो आहे प्रश्न 4तला अव्याकरण कृतीमधला दुसरा अंक शब्दसिद्धी। मग शब्दसिद्धीमध्ये कोणते शब्द? मग प्रत्यय घटित शब्द असतील, उपसर्ग घटित शब्द असतील, अभ्यस्त शब्द असतील। म्हणजे हे साधारणतः 2 गुणासाठी आणि यात तिसरा अंक जो आहे तो व्याकरणावर जी कृती आधारित असते त्यामध्ये सहज वाक्प्रचार की जे आपण पाठ्यपुस्तक शिकत असताना अनेक पाठ पाहत असताना आपल्याला प्रत्येक पाठामध्ये वाक्प्रचार हे येत असतात। म्हणजे जे पाठ्यपुस्तकातील जे वाक्प्रचार आहेत तेच पाठ्यपुस्तकातील वाक्प्रचार हे विद्यार्थ्यांना विचारले जातात। तर यामध्ये तुम्हाला एक चांगली संधी मिळालेली आहे, कारण पूर्वी अलंकार वृत्त हा भाग व्याकरणावर विचारला जायचा, परंतु गेल्या वर्षापासून तो भाग कमी केला। जशी 80 गुणांची कृती आराखडा तयार केला त्यानुसार तो भाग कमी केला आणि विद्यार्थ्यांना आता 4 गुणांसाठी हे वाक्प्रचार म्हणजे यामध्ये साधारणतः 2 वाक्प्रचार विचारले जातात, त्यासाठी 4 गुण आहेत। मग काय करायचं? विचारलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगणे यासाठी 1 गुण आणि त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा याच्यासाठी 1 गुण, असे 2 वाक्प्रचार तुम्हाला सोडवावे लागतात। आणि मग त्या दृष्टीने तुम्ही सहजरित्या वाक्प्रचाराचा अर्थ वाक्यात उपयोग करता आणि 4 गुण अतिशय तपासणारे जे शिक्षक असतात ते तुम्हाला सहजपणे मार्क्स तेवढी सहज मिळतात। म्हणजे अशा प्रकारे व्याकरण कृतीवरती आधारित ज्या काही कृती असतात त्या सोडत असताना 8 गुण हे विद्यार्थी सहजपणे पैकीच्या पैकी गुण याच्यामध्ये मिळत असतात। आता यातलाच दुसरा जो भाग आहे तुम्हाला सांगितला तो म्हणजे
भाषिक अभ्यास हा देखील 8 गुण. मग ह्या भाषिक अभ्यासामध्ये कोणते घटक असतात, तर यामध्ये साधारणतः शब्दसंपत्ती, म्हणजे मग या शब्दसंपत्तीमध्ये समूहाबद्दल एक शब्द, ते आपण पाठ शिकत असताना किंवा कृती सोडत असताना शब्द समूहाबद्दल एक शब्द, समाजाची सेवा करणारा उदाहरणार्थ, मग समाजसेवक, म्हणजे अशा प्रकारचे काही समूहाबद्दल एक शब्द लिहायचा असतो. परत तुम्ही 2री 3री पासूनच मराठीचा अभ्यास करत असताना समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे देखील याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच पद्धतीने लेखन नियमानुसार काही शब्द आपल्याला लिहायचे असतात, म्हणजे अक्षरापासून एक अक्षर दिलेलं आहे त्याच्यापासून अर्थपूर्ण 2 शब्द लिहायचे असतात. परत लेखन नियमानुसार लेखन करणे, म्हणजे उकार, वेलांटी या पद्धतीच्या काही चुका दाखवून मग त्या दुरुस्त करून आपण लेखन नियमानुसार या ठिकाणी वाक्य लिहू शकतो. आणि त्यातला आणखीन महत्त्वाचा शेवट त्याच्यातला भाग आहे भाषिक अभ्यासामधला पारिभाषिक शब्द, म्हणजे इंग्रजी शब्दांना मराठीमध्ये कोणते शब्द आहेत. समजा बायोडाटा, मग बायोडाटा शब्द विचारला तर आपण सहज म्हणतो स्वपरिचय पत्र, म्हणजे अशा प्रकारचे जे काही पारिभाषिक शब्द आहेत ते शब्द आपण लिहित असतो. म्हणजे शब्दसंपत्ती हा जो भाग आहे याच्यासाठी 4 गुण आहेत. लेखन नियमनुसार वाक्य शब्द लिहिणं याच्यासाठी 2 गुण आहेत. त्याचप्रमाणे मग विरामचिन्ह आहेत. मग विरामचिन्हामध्ये साधारणतः जर आपण पाहिलं तर प्रश्नचिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे, एकेरी अवतरण चिन्ह आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आहे, अपासरण चिन्ह आहे, अशा अनेक प्रकारची चिन्ह विरामचिन्हे आपण पाहत असतो. मग त्यातले काही चिन्ह दिलेले असतात, ती आपण त्याचा मराठीमध्ये कोणतं चिन्ह आहे हे लिहू शकतो. याच्यासाठी देखील 1 गुण आहे. आणि पारिभाषिक शब्दांसाठी 1 गुण, म्हणजे अशा प्रकारे भाषिक कृतीमध्ये 8 गुणांची विभागणी या पद्धतीने केलेली आहे. सहजरित्या आपण सहज अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळं काही प्रश्न सोडू शकतो. म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा 16 गुणांचा प्रश्न आपण देखील सहजरित्या सोडवतो. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला समस्या निर्माण होत नाही, कारण अनेक प्रकारच्या कृतीपत्रिका सोडवल्यामुळं तुम्ही सहजरित्या हा कृती आराखडा SSC बोर्डाच्या परीक्षेमध्ये सहज सोडू शकता आणि यामध्ये सहज यश मिळतं. म्हणजे या अशा पद्धतीने हा भाग आपण पाहिला आहे. आता याच कृतीपत्रिका याच्यातला शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो 5वा विभाग 5. याच्यामध्ये उपयोजित लेखन. विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित लेखन आपण पाहिलं की गुण विभागणी करत पाहत असताना साधारणतः 24 गुणामध्ये या ठिकाणी उपयोजित लेखन हे विद्यार्थ्यांना ह्या 5व्या विभागामध्ये विभागलेलं आहे. मग याच्यामध्ये अ, आ आणि ई असे भाग केलेले आहेत या 5व्या विभागामध्ये. अ मध्ये पहा की 6 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो पत्रलेखन, म्हणजे आणि किंवा त्याला और असतो, म्हणजे किंवा सारांश लेखन. तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही सहजरित्या सोडू शकता. मग पत्रलेखनामध्ये 2 प्रकार पडतात, एक औपचारिक पत्र आणि एक अनौपचारिक पत्र. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला जे सोपं वाटेल, म्हणजे औपचारिक पत्र हे कार्यालयीन पत्र असतं आणि अनौपचारिक जे पत्र असतं हे कौटुंबिक पत्र असतं. म्हणजे काही विनंती करणारे, मागणी करणारे एखाद्या कार्यालयातून ही जी अशी प्रकारची जी पत्र असतात ही पत्र औपचारिक पत्र आहेत. आणि किंवा दुसरा जो भाग आहे तो अनौपचारिक पत्रामध्ये, म्हणजेच तुमच्या लहान भावाचा शालेय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे त्याचं अभिनंदन करणारे पत्र लिहा. म्हणजे अशा प्रकारे हे अनौपचारिक कौटुंबिक पत्र जे आहे ते विचारलं जाऊ शकतं. मग समजा आणि हे पत्रलेखन करत असताना विशेषतः आज आपण पाहतो की हे पत्रलेखन सगळं संगणकावरती आपण हे अभ्यासत असतो. म्हणजे ईमेल स्वरूपात हे पत्रलेखन आपण लिहित असतो. म्हणजे या कृती आराखड्यामध्ये देखील पत्रलेखन करताना हे ईमेल स्वरूपातच केलं पाहिजे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तशा प्रकारचा
प्रारूप आराखडा हा पूर्ण दिलेला आहे आणि त्या पद्धतीने त्या प्रारूप आराखड्याप्रमाणे आपण पत्रलेखन हे केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने मग विद्यार्थ्याला ते गुणदान होत असतं. म्हणजे याची काळजी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे की पूर्वी परंपरेने जे पत्रलेखन आपण करत राहिलो आहोत त्याला फाटा देऊन आता ह्या दुसऱ्या पद्धतीने पत्रलेखन आपण ईमेल पद्धतीने पत्रलेखन करत आहोत याची भान ठेवून जाणीव मनाशी बाळगून आपण त्या पद्धतीने पत्रलेखन केलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीने हे पत्रलेखन मग तुम्हाला अगोदरचा प्रश्न पहिल्यातला ही जो अपठित उतारा आहे किंवा जो हा सारांश लेखन आहे म्हणजे प्रश्न पहिल्यातील ई अपठित उतारा त्या उतार्यावर तुम्ही सारांश लेखन करायचं असतं. साधारणतः पठित उतारा जर 100 शब्दांचा असेल तर आपलं सारांश लेखन हे 33 शब्दांचं झालं पाहिजे. म्हणजे ती मर्यादा त्या ठिकाणी असते. याला म्हणतात थोडक्यात सारांश लेखन करणं. पण ते करत असताना पुरेपूर त्या उतार्यातील सारांश आपल्या त्या सारांश लेखनामध्ये आला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने तो भाग महत्त्वाचा आहे. म्हणजे हा भाग 6 गुणांसाठी विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला जे सोपं वाटेल तुम्ही पत्रलेखन करू शकता किंवा सारांश लेखन करू शकता. म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही तयारी करता येते. आता ह्या 5व्या विभागातीलच महत्त्वाचा उपयोजित लेखनातला जो भाग आहे तो यामध्ये साधारणतः 10 गुणाचा हा भाग आहे. म्हणजे यामध्ये 3 कृती विचार जातात. एक असते जाहिरात लेखन, दुसरा भाग आहे तो बातमी लेखन आणि तिसरा भाग आहे तो कथा लेखन. म्हणजे अशा प्रकारे 5-5 गुणाला यातील 2 कृती तुम्हाला 3 पैकी 2 कृती सोडवायच्या असतात. मग त्या पुढील 3 कृती सोडवत असताना मग आपल्याला काय सोपं वाटतं. मग आज समाजात आपण वावरत असताना किंवा वर्तमानपत्रातून अनेक जाहिराती पाहत असतो. मग त्या पद्धतीने साधारणतः 50 ते 60 शब्दापर्यंत तुम्ही जाहिरात लेखन हे करू शकता. तुम्हाला ते अवघड वाटलं तर आपण वर्तमानपत्रात नेहमी बातम्या वाचत असतो आणि मग ते बातमी एखादी घटना कुठं घडलेली असेल तर त्यानुसार शीर्षक देऊन ती बातमी तुम्हाला तितक्या शब्दामध्ये लिहावी लागते. म्हणजे अशा प्रकारे किंवा यातही काय थोडं अवघड वाढलं म्हणजे या 3 पैकी तुम्हाला आणखीन महत्त्वाचा भाग आहे कथालेखन. म्हणजे कथालेखन करत असताना विद्यार्थ्यांनी जी कथा कृती पत्रिकेत दिलेली आहे ती कृती पत्रिकेतली कथा आपण प्रश्नपत्रिकेत लिहायची नाही तर काही वेळेला कथेची सुरुवात केलेली असते. मग कथेची सुरुवात करून शेवट आपण करायचा असतो. म्हणजेच आपल्या 80 ते साधारणतः शब्दापर्यंत 60 ते 80 शब्दापर्यंत आपण ती कथा पूर्ण करू शकतो. किंवा मग काही वेळेला कथेचा शेवट दिलेला असतो मग सुरुवात करायची असते. मग आपण सुरुवात करायची कथेची शेवट लिहायचा नाही. मग दुसरा भाग काही वेळेला सुरुवात केलेली असते शेवट लिहायचा असतो. मग सुरुवातीचा भाग लिहायचा नाही शेवटचा भाग लिहायचा असतो. म्हणजे 3 पैकी प्रत्येकाची पिंडे मतर भिन्न असं आपण म्हणत असतो नेहमी. म्हणजे जसं ज्याचं कौशल्य असेल त्या पद्धतीने विद्यार्थी मित्र हो तुम्ही या कृतींचा विचार करू शकता. मग 3 पैकी तुम्हाला ज्या 2 कृती सोप्या वाटतील त्याची तुम्ही पूर्णपणे तयारी करा आणि सहजरित्या या ठिकाणी 10 गुणासाठी हा भाग आहे ती मार्क तुम्ही मिळवू शकता. आता यातला पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे तुमचं लेखन कौशल्य. म्हणजे याच्यामध्ये काय असतं लेखन कौशल्यामध्ये विशेषतः निबंध लेखन. ह्या निबंध लेखनामध्ये साधारणतः 3 प्रकारचे निबंध आपल्याला विचारले जाऊ शकतात. पहिला असतो तो प्रसंग लेखन. दुसरा आत्मकथन. आणि तिसरा जो भाग आहे तो वैचारिक. वैचारिक निबंध लेखन, आत्मकथन, प्रसंग लेखन. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या 3 पैकी एक कृती तुम्हाला सोडवायची आहे. म्हणजे 3 प्रकारचे निबंध प्रसंग लेखन असेल आत्मकथन असेल आणि वैचारिक निबंध असेल. आता आपल्याला कोणता सोपा वाटतो. मग आता प्रसंग लेखनामध्ये काही निबंध असतात म्हणजे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत मग प्रसंग लेखनामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला मी अनुभवलेला पावसाळा बरोबर किंवा 10वीचा निरोप समारंभ
किंवा 5 सप्टेंबरला आपण शिक्षक दिन प्रत्येक विद्यालयात साजरा करतो. मग शिक्षक दिन या जे कार्यक्रम पार पडलेला असतो त्याविषयी तुम्ही प्रसंग लेखन लिहू शकता. म्हणजे अशा प्रकारचे कुठलेही विषय तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि त्यामध्ये प्रसंग लेखन तुम्ही सहजरित्या तुमच्या कल्पनेनं या ठिकाणी, कारण हे तुमचं कौशल्य आहे, मांडण्याचं कौशल्य या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतं आणि त्या पद्धतीने विद्यार्थी हे लेखन कौशल्य अवलंबतात. आणि म्हणून अतिशय सोपा भाग या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने सहज लिहू शकता. साधारणतः 80 ते 100 शब्दापर्यंत या ठिकाणी हे निबंध लिहायचा असतो. किंवा काही वेळेला दुसरा भाग आहे, प्रसंग लेखन झाल्यानंतर आत्मकथन हा दुसरा भाग आहे. याच्यामध्ये आता ज्या शाळेत आपण शिकतोय, समजा विचारला विषय तुम्हाला शाळेचं आत्मकथन, मी शाळा बोलते, अशा प्रकारचा जर विषय आला तर तो आत्मकथनात्मक होत असतो. किंवा मराठी भाषेची कैफियत, म्हणजे आजच्या मराठी भाषेची काय अवस्था आहे ती भाषात म्हणजे प्रथम पुरुषी पद्धतीने आपण ती आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची असते. किंवा आता ह्या वर्षी आपण पाहतो की कोरोनामुळे पंढरपूरला दिंड्या गेलेल्याच नाहीत, मग ते जे वारकरी आहेत ते वारकरी सहभागी झाले नाहीत. मग असाही प्रश्न विचारला जातो, वारकऱ्याचे मनोगत. किंवा आता आपण ज्या ग्रामीण भागात जीवन जगतो तिथं सर्व शेतकरी बांधव असतात, मग की शेतकऱ्याचे मनोगत, अशा प्रकारचे जे प्रश्न विचारले जातील ते आत्मकथनात्मक स्वरूपाचे असतात. या पद्धतीने हा महत्त्वाचा भाग. आणि याच्यातला तिसरा महत्त्वाचा भाग आहे, तुमच्या लेखन कौशल्यालाच बरोबर तुमच्या वैचारिक पातळीला महत्त्व दिलं आहे. म्हणजे तुमची वैचारिक पातळी तुमच्या पद्धतीने तुम्ही ते विषय मांडू शकता. काय आहे विषय वैचारिक निबंधामध्ये? झाडे लावा, झाडे जगवा, भ्रष्टाचार निर्मूलन, संतांची शिकवण, बदलते पर्यावरण, अशा प्रकारचे जे विषय ज्यावेळेला तुमच्या पुढे येतील त्यावेळेला ते विषय हे वैचारिक पातळीवरती तुम्हाला लिहावे लागतात. आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला मुद्देसूद लिखाण कराल त्यावेळेला हे 8 गुणासाठी जो हा भाग आहे लेखन कौशल्याचा, यातले 8 गुण तुम्ही सहजरित्या मिळवू शकतात. आणि ज्या कृती आराखड्या पत्रिकेमध्ये मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यानुसारच निबंध जर लिहिला आणि ते मुद्दे त्यामध्ये मांडले गेले तर अतिशय चांगल्या पद्धतीने निबंध लेखन होऊ शकतं, हे या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. म्हणजे अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये आपण तुम्हाला SSC परीक्षा देत असताना प्रामुख्याने 80 गुणांची ही जी पत्रिका आहे हिचा आराखडा आज आपण व्यवस्थितरित्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेतलेला आहे. कारण आपल्याला पूर्ण कोणत्या मार्गाने जायचं आहे, कोणत्या दिशेने जायचं आहे, हे दिशा पहिली माहिती असली पाहिजे. आणि म्हणून आज आपण जो महत्त्वाचा भाग पाहिला, कृतीपत्रिका आराखडा हा कसा असतो आणि मग त्या दृष्टीने आपण आपला अभ्यास करू शकतो. या ठिकाणी हा आराखडा मी तुम्हाला पूर्णपणे समजून सांगितला आहे आणि आजचा हा वेळ संपलेला आहे. इथंच मी माझा तास संपवतो. धन्यवाद.